काय नाव आपल्याला काय अर्ज दिलाय? मी उपसरपंच शेख सरफराज पापा राहणार आंबेवळ. आमच्या ग्रामपंचायतीचा विषय आहे. 4 महिने झालं ग्रामसेवक कसलाच गावाकडे कसलाच आला नाही. तिथं सीसीटीव्ही फुटेज आहे. तिथं सीसीटीव्ही फुटेज तपासावं. तिथं अजिबात 4 महिने झालं कसलाच ग्रामसेवक गावाकडे येत नाही. आणि सरपंच आणि ग्रामसेवक तिथून मिळून आपला भोंगळ कारभार त्यांचा चालू आहे. भ्रष्टाचार भरपूर त्यांनी केलाय. मी आता डिप्टी सीओला भेटलो, त्यांना तक्रार दिली. त्यांनी बीडीओ साहेबाला आदेश पण केलेत, उद्या जाऊन भेटा म्हणलेत. जर हे आपलं निवारण नाही झालं तर मी उद्या रस्ता रोको आंदोलन करणार आहे. मी सेव मॅडमला पण भेटलोय. सेव मॅडमने पण आदेश केलते, पण आपलं ग्रामसेवक म्हणते तुम्हाला काय करायचं ते करा. माझा गट विकास अधिकारीला टक्केवारी चालू आहे म्हणतात, हप्ता चालू आहे. गावकऱ्यांना काय त्रास होतोय ग्रामसेवक नाही त्यांना आठ, बाकीचं तर सोडा, त्यांना आठ मागायचं म्हणलं तर या म्हणते घरी. सगळं दप्तर ग्रामपंचायतीचं दप्तर इथं त्याच्या घरी आहे, ग्रामसेवकाच्या घरी. 4 महिने झाले, एक दिवस पण ग्रामसेवक गावात नाही. व्यवहार आर्थिक व्यवहार पूर्ण चालू आहे. सरपंचांचे भ्रष्टाचार आपलं फुल भरपूर चालू आहे त्यांच्या आर्थिक व्यवहार. त्याने म्हणते तुम्ही गप बसा नाही तर मी कंप्लेंट करणार आहे, म्हणते पोलीस केस करणार आहे. तुम्हाला काय बीडीओला 100 वेळेस जाऊन भेटलो बीडीओला बीडीओ म्हणते बघतो बीडीओ साहेब पण म्हणते बीडीओला पण टक्केवारी चालू आहे त्यांची. कोण म्हणलं? ग्रामसेवक साहेब म्हणते डायरेक्ट माझी हप्ता चालू आहे म्हणते. काय करायचं, कुठे जायचं तिथवर जावा, माझी टक्केवारी चालू आहे म्हणते. पूर्ण ऑफिस माझ्या मागे आहे म्हणते.